काळाचा काटा पुढं पुढं सरकतो तस तशा जुन्या आठवणी, जुने दिवस, प्रसंग, मित्रपरिवार मनात गर्दी करू लागतात. कुठून केव्हा कशी सुरुवात झाली आणि आज तू कुठवर आला आहेस याचा स्वतःसाठी का होईना ताळेबंद मांडावासा वाटतो. माझे स्वतःचं आयुष्य फार काही सरळ रेषेत नाकासमोरच्या रस्त्यानं गेलेलं नाही. कला, साहित्य, शिक्षण, समाजकारण अशा आवडीच्या क्षेत्रात मुक्तपणे वावरणारा मी, कोणी एक अमका तमकामधल्या फळीतला खेळाडू, खेळाचा मनमुराद आनंद घेणारा, हार जितीची पर्वा न करणारा, असा मैदानावर खेळणारा सीधा साधा खेळिया आहे मी. आयुष्याच्या ओबडधोबड वाटांवरून चालताना अनेक व्यक्तींचा जिव्हाळा, स्नेह मला लाभला. अनेकांनी माझ्या इवल्या पंखांना आकाशात उडण्याची प्रेरणा दिली, शक्ती दिली. माझं आयुष्य श्रीमंत, समृद्ध आणि हे सगळं समृद्ध आयुष्य जे मी जगलेलो आहे त्याचीच ही आहे रामकथा. नमस्कार. रमलो मी या पुस्तकाचे लेखक श्रीराम रानडे यांच्याशी आज आपण बोलूया. नमस्कार सर. नमस्कार. सर, हे पुस्तक तुम्ही जे लिहिलंय ह्याच्याद्वारे तुम्ही तुमचं आत्मचरित्र खरं तर लिहिलेलं आहे. या पुस्तकाच्या पुढेही बरंच काही आयुष्यात खरं तर घडलेलं आहे, म्हणजे अजून एक दुसरं आत्मचरित्र यायला हरकत नाही. पण सुरुवातीला मला असं विचारावंसं वाटतंय तुम्हाला की 16 ते 24 हा जो काळ तुम्ही म्हणालात की तो खूप कठीण काळ होता तुमच्या आयुष्यातला. नेमकं असं काय घडलं होतं त्यावेळी? वय वर्ष 16 हा विषय काढला ना की मला जगदीश खेबुडकरांची 16वं वरीस धोक्याचं ही प्रसिद्ध लावणी आठवते. हे त्यांनी जरी लावणीमध्ये स्त्रीच्या रूपानं लिहिलेलं असलं तरी माझ्या बाबतीमध्ये हे 501% खरं आहे. 16 ते 24 हा माझ्या आयुष्यातला अत्यंत कसोटीचा काळ. 1956 साली मी मॅट्रिक झालो आणि मला 62% गुण मिळाले. वास्तविक मराठी, इंग्रजी, संस्कृत, हिंदी, इतिहास हे माझे आवडीचे विषय. त्या सगळ्या विषयात मला कमी गुण मिळाले आणि ज्यामध्ये मी निश्चितपणे नापास होणार याची मला 501% खात्री होती. कारण 100पैकी मी फक्त 82 गुणांचाच पेपर सोडवलेला होता. त्या फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये काय गंमत घडली मला माहीत नाही, पण मला 70 गुण मिळाले. वा. आणि 70 गुण मिळाल्यानंतर माझं डोकं फिरलं. डोकं फिरलं म्हणजे काय, आपण आता आईन्स्टाईन झालो असं मला वाटायला लागलं. आणि मी इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला प्रवेश घेतला आणि पहिल्या 3 महिन्यात मला कळलं की हा माझा मार्ग नाही. आणि कधीही नापास न होणारा मी, म्हणजे मी काय फार हुशार विद्यार्थी वगैरे नव्हतो, पण माझ्या विषयाखाली कधीही लाल रेघ आलेली नव्हती, पण मी चक्क नापास झालो. आणि 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, मी 8 वर्ष नापास होत होतो. त्यामुळं एक कोडगेपणा माझ्या मनात आला होता. नापासचं मला काही वाटेनास झालं. ह्या सगळ्या गोष्टीतून मला जर कुणी वाचवलं असेल तर लहानपणापासून मला नाटकाची, सिनेमाची, तमाशाची, कीर्तनाची, साहित्याची जी आवड होती त्यामुळं मी जगू शकलो आणि त्यामुळं आज मी तुमच्याशी बोलू शकतोय. तेव्हा 16 ते 24 ही माझ्या आयुष्यातली अतिशय कसोटीची वर्ष होती. एक तर वेळ अशी आली होती की आता आपण हे जीवन संपवावं की काय या काठावर, कारण मी घरातला वाया गेलेला विद्यार्थी होतो, वाया गेलेला, आणि त्यामुळे ह्याच्यातनं काय होणार आहे अशा प्रकारची भावना घरात आणि समाजात निर्माण झालेली होती. पण परमेश्वराच्या कृपेने आणि नडेश्वराच्या कृपेनं मी यातनं सगळं वाचलो. खरं तुम्ही जे म्हणता ते खरंच खूपच, म्हणजे आता जरी विचार केला आताच्या काळात सुद्धा, आणि आता आपण ते गमतीनं म्हणतोय, पण काय भोगले ते भोगले. खरंय. आता यामध्ये तुमच्या आईशी जो ऋणानुबंध तुमचा आहे, जसं तुम्ही म्हणालात की याचा परिणाम सगळा घरी सुद्धा, बरोबर आहे ना, उठता बसता ऐकावं लागलंच असेल. तर आईची साथ, कारण आईचं प्रेम जे मी आताही बघते तुमचं आहे ते इतकं असं उत्कट आहे की त्या, तुम्ही जसं म्हटलं की मी लहानपणी आईच्या पदराला बांधलेलाच असा कायम तिच्या मागे मागे होतो. आईचं काय होतं यावेळी, आईचं काय झालं होतं या सगळ्या काळामध्ये? आता मी तुम्हाला थोडक्यात माझी कौटुंबिक
बॅकग्राऊंड सांगतो. आम्ही मूळचे सांगलीचे. आमच्या वडिलांचं सांगलीला घर होतं. पण आमच्या वडिलांचं आणि त्यांच्या वडिलांचं एका दत्तक प्रकरणावरनं भांडण झालं, वादविवाद झाले आणि त्यामुळं आम्हाला सांगली सोडून मिरजेला आईच्या माहेरी महाबळवाड्यातून राहावं लागलं. त्यामुळं वडिलांच्याकडचे सगळे आमचे नातेसंबंध तुटलेले आहेत. कोण काका, कोण आत्या, काहीही माहीत नाही. त्यामुळं माझं सगळं बालपण मिरजेमध्ये म्हणजे वयाच्या 18व्या वर्षापर्यंत, पहिलीपासून ते 18व्या वर्षापर्यंत मी मिरजेमध्ये वाढलो. आणि मिरज आणि सांगली या दोन गोष्टींचं फार मला अप्रूप आहे. अशा करता की सांगली ही नाट्य पंढरी आहे आणि मिरज आणि सांगली ही कृष्णाकाठची गावं आहेत. त्यामुळं कृष्णाकाठच्या मातीचे सगळे गुण आणि अवगुण मला चिकटलेले आहेत. मिरजेमध्ये विशेषतः मिशन हॉस्पिटल, अब्दुल करीम खानची ती गाण्याची परंपरा, मिरजेमध्ये व्याख्यानमाला, मिरजेमधल्या तालमी, याच्यामुळं मी लहानपणापासून खेळत असल्याकारणानं मैदानी आणि मर्दानी माझी मनगटही तयार झाली आणि माझं मनही तयार झालं. त्यामुळं एखाद्या गोष्टीमध्ये यश आलं तरी हुरळून जायचं नाही आणि मार खाल्ला तरी मागं बघायचं नाही. ही जी लहानपणापासून जी आम्हाला शिदोरी मिळाली, म्हणतात ना की वयाच्या 18व्या वर्षापर्यंत तुमच्यावर जे संस्कार होतात ती शिदोरी तुम्हाला जन्मभर उपयोगी पडते. आणि आज माझ्या 87व्या वर्षीसुद्धा ह्या सुदोरीवर मी माझी कार्यक्रम करतो आहे. त्यामुळं आईचा म्हणजे काय, आई ही 4च इयत्ता शिकलेली होती, पण तिचं साहित्याबद्दलचं, वाङ्मयाबद्दलचं, वक्तृत्वाबद्दलचं इतकं प्रचंड प्रेम होतं. तर मला एक उदाहरण सांगतो. शास्त्रीबुवा म्हणजे वासुदेव शास्त्री खरे इतिहास संशोधक, नाटककार, कवी, त्यांनी जी नाटकं लिहिलेली आहेत ती सगळी 5 अक्षरी नाटकं आहेत. कृष्णकांचन, उग्रमंगल, शिवसंभव, 5 अक्षरी नाटकं आणि त्यातल्या 3ऱ्या अक्षरावर अनुस्वार आहे. हे माझ्या आईनं मला सांगितलं आणि ते मला पुढं कसं उपयोगी पडलं तर बाळ कोल्हटकरांची सगळी नाटकं 9 अक्षरी आहेत. सीमेवरून परत जा, वाहतो ही दुर्वांची जुडी, वेगळं व्हायचंय मला, ते जे बाळकडू तुम्हाला मिळतं ना, त्यामुळं आईचा पदर धरून म्हणतात ना, ते इतकं खरं आहे. पण वडिलांचा आम्हाला प्रचंड धाक होता. वडील घरामध्ये आला की आम्ही कसं बाहेर पळायचं आणि कोणतीही गोष्ट, मग सिनेमाला जायचं असू दे, नाटकाला जायचं असू दे, तमाशाला जायचं असेल, आईकडनं पैसे घ्यायचे. सगळे आई हट्ट पुरवायची आणि मारायची सुद्धा. एक मला प्रसंग आठवतोय की मी मंडईमध्ये गेलो होतो आणि ते जुगाराचं हे चाललं होतं की ते पुडकं उघडायचं आणि एक आणा दिला की त्यात जे काही मिळतं. मी 4-5 लोकांचं काढलं, त्यांना चांगलं मिळालं. मी घरी आलो आणि म्हटलं आई मला एक गिन्नी दे. आम्ही गिन्नी म्हणायचो तेव्हा. तर ती म्हणजे कशा करता, नाही म्हटलं मला रस प्यायचा आहे. तिथं गुऱ्हाळ होतं, रस प्यायचा आहे. ती म्हटली घेऊन जा, तिथं फणीगिरीची पेटी आहे, घेऊन जा. मी गेलो आणि ते पुडकं उघडलं, गिन्नी दिली आणि त्यात मला एक नाकातली चमकी मिळाली. मी बरेच दिवस ती चमकी ही म्हटलं राम हे काय रे, म्हटलं असं मी जुगार खेळलो. आईनं माझ्या कानफडात मारली आणि म्हणाली आयुष्यात जेवढं कष्टानं मिळतं तेवढंच घ्यायचं असतं, त्या जुगाराच्या वगैरे नादाला तू लागू नकोस. म्हणून तेव्हापासून मी हातातले जे पत्ते सोडलेले आहेत, मी त्या वाटेला कधीही गेलो नाही. हे माझ्या आईनं माझ्यावर केलेले प्रचंड उपकार आहेत. असा मी आईचा पदर धरून आणि माझ्या अपयशात सुद्धा आई, माझी भावंडं, माझे वडील, त्यांनी मला कधीही नाकारलं नाही. कारण आम्ही सगळे 5 भाऊ ना बंडखोर आहोत. प्रत्येकाचे मार्ग वेगळे, यश उशिरा मिळालं, पण आम्ही लढत राहिलो आणि लढत राहिलो म्हणूनच इथं आलो. वा, क्या बात है. मग जसं तुमच्या हातातनं पत्ते सुटले, मग फळा आणि खडू हे कधी हातामध्ये आलं? तोही चमत्कारच आहे. बरं. मी इंटर सायन्स नापास झालो म्हणून 1959 साली शेवटची बॅच होती. कारण त्याच्यानंतर प्री डिग्री अमुक तमुक. तर ऑक्टोबरच्या परीक्षेकरता
विलिंग्डन कॉलेज सांगलीमधनं मी पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन इथं इंटर सायन्स होण्याकरता आलो. शेवटची बॅच होती ती. तिथं शरद जोशी आणि भैयासाहेब वैद्य पुग हे त्याचे संचालक होते. तिथं मी इंटर सायन्स झालो आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की माझा हा काही पिंड नाही आहे. इंटर सायन्स झाल्यानंतर बरं का, मग मी इकडं तिकडे ही नोकरी ती नोकरी ती नोकरी करत मुंबईला गेलो. मुंबईला मला टेलिफोनमध्ये नोकरी लागली. पण मला लक्षात आलं की एक टेक्निकल काही आपल्या, मग मी त्यांना पत्र लिहिलं की मी असा अनाथ झालेलो आहे, मला कोणीही विचारत नाही. त्यांनी 61 साली पुण्यामध्ये विद्या महामंडल ही शाळा सुरू केली होती. म्हटलं मला तुम्ही घ्याल का? ते म्हणजे या ताबडतोब. कारण त्यांची तोपर्यंत माझी गट्टी झाली होती नाटका सिनेमामुळं. आणि मी 15 ऑगस्ट 1964ला विधान परिषदेचे माजी सभापती वि स पागे यांच्या गाडीतून, म्हणजे माझ्या गाडीवर झेंडा फडकत होता तिरंगी आणि प्रत्येक पोलीस चौकात त्यांना नमस्कार करत होता. मला वाटलं मलाच नमस्कार करतोय. आणि म्हणून मी 15 ऑगस्ट 1964ला विद्या महामंडलमध्ये, पण तेव्हा माझं फक्त क्वालिफिकेशन इंटर सायन्स नापास एवढंच होतं. त्यानंतर मी STC झालो, त्यानंतर BEd झालो. आणि BEd होण्याच्या वेळेलाच माझं आणि शशिकला बाळकृष्ण गोखले तिला मी बघत होतो आणि मी तिला मागणी घातली आणि तिनं माझ्याशी लग्न केलं. आणि 18 फेब्रुवारी 1968ला मी विवाहबद्ध झालो. चतुर्भुज झालो नाही, मी 3.5 भुजच झालो. कारण तेव्हा माझा हात मोडला होता. कबड्डी खेळताना माझा हात मोडला होता, त्यामुळे मी तो हारही घालू शकत नव्हतो. पण आता आमच्या लग्नाला 58 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि जे काही माझं श्रेय आहे त्यातलं 99.99999999 इतकं श्रेय तिचं आहे आणि 000 पॉईंट आहे ना ते फक्त माझं आहे. त्यामुळे अशा रीतीनं, आणि त्याच शाळेमध्ये मग मी सुपरवायझर झालो. आणि 1989 साली मला आचार्यात्रे पुरस्कार मिळाला, शिक्षकोत्तम. 1990 साली मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि मी 93 साली, आता आपल्या शिक्षकाचं इथलं शेअर संपलेलं आहे, आता काय करणार म्हणून मी म्हटलं नोकरीचा राजीनामा, स्वेच्छानिवृत्ती घेतली. निळू फुले यांनी, आमचे मित्र निळू फुले, ते म्हटले राम तू आता नोकरी सोडून काय करणार आहेस, दुसरी नोकरी घेणार आहेस का? म्हटलं नाही नाही नाही. म्हटलं मला जे स्वच्छंद जगायचं आहे, मला नाटकाबद्दल काम करायचं आहे, सिनेमात काम करायचं आहे, तमाशात काम करायचं आहे, गाणी लिहायची आहेत. मग म्हटले विचार बदलायच्या आत नोकरी सोडून दे. आणि मी 93 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली. आणि तेव्हा पेन्शन माझी सुरू झालेली नव्हती, दोन्ही मुली शिकत होत्या, बायको नोकरी करत होती. त्याच्यानंतर माझा हा सगळा कलेचा खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला. तोपर्यंत मी काठाकाठानं पोहत होतो. बापरे, हे सगळं ऐकताना आत्ता म्हणजे सोपं वाटतंय, पण त्यावेळी खरंच हे खूप अवघड असणार आहे. कारण जरी ते तुम्हाला म्हणाले की आता मनात आले तू तो नोकरी सोड, तरी चित्रपटात काम करणं की मिळणं किंवा तो रोल मिळणं, तर हे इतकंही सोपं नाही आहे. मग पहिला चित्रपट आणि पहिली भूमिका कोणती आणि ती कशी मिळाली तुम्हाला? खरं सांगू का, मला 1954 सालीच भूमिका मिळणार होती. माझे मोठे बंधू पंडितराव खाडीलकर ते दत्तक गेले होते. त्यांचे दिलीप जामदार नावाचे मित्र होते, ते नंतर फिल्म डिव्हिजनचे अधिकारी झाले. त्यांनी मुकलेकरू नावाचा सिनेमा काढला होता. त्यात चंद्रकांत, सूर्यकांत, सुलोचना, रमेश देवांचा तो पहिला चित्रपट. तर त्यात एका मुक्या मुलाची भूमिका होती. आणि ते मला पंडितरावांना म्हटले की हा राम्या ठीक आहे, त्याला आम्ही घेतो. पुढं काय माशी शिंकली कुणास ठाऊक, मला त्यात काही भूमिका मिळाली नाही. ती भूमिका मला जब्बार पटेलमुळं सामनामध्ये मिळाली. पहिला सिनेमा माझा जब्बार पटेलनं सामना, म्हणजे जब्बार पटेलनं मला रुपेरी पडद्याचं दर्शन घडवलं. त्यातही गंमत अशी की मी ते एक भाषण करतो आणि लोक ते भाषण बंद पाडतात. हो बंद करा बंद करा, हिंदूराव पाटलांना बोलवू द्या, हिंदूराव. आणि मला असं वाटलं की मला बहुतेक तिथंच माझी इतिश्री झाली, पुढचं पिक्चर नाही. पण जब्बार पटेलनं त्यानंतर मला सामना, उंबरठा, जैत रे जैत, एक होता विदूषक, ह्या सगळ्या सिनेमात छोटी का होईना
पण काम दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला त्यांनी कधीही एक्स्ट्रा म्हणून वागवलं नाही. कॅमेऱ्याजवळ जाणं हे लोक सांगू शकतील किती अवघड असतं, पण कॅमेऱ्याचा अँगल काय लावला आहे, किती अंतरावरनं बोललं पाहिजे, कशा प्रकारचा अभिनय केला पाहिजे, आम्हाला मुक्त होतं. आम्हाला वाटलं, आम्हाला सवड मिळाली की आम्ही बेधडक जायचो, त्यांच्यातच मिसळायचो, त्यांच्याबरोबर जेवायचो, त्यांच्याबरोबर चहा घ्यायचो. हे आम्हाला फार. आणि मग पुढं मला सई परांजपेंनी बोलवलं, सुमित्रा भाव्यांनी बोलवलं, संजय सुरकरनं बोलवलं, स्मिता तळवळकरनं बोलवलं. म्हणजे एकाच चाकोरीत मी राहिलो नाही, पण जब्बार पटेलनं मला पहिली संधी दिली हे मी कधीही विसरू शकत नाही. वा. आता हे चित्रपटांबद्दल एवढ्या मोठ्या मोठ्या चित्रपटातलं तुम्ही काम केलेलं आहे, तसंच नाटकाबद्दलही तुमचं म्हणजे तेही प्रेम तुमचं खूप मोठं आहे. आणि घाशीराम कोतवाल आणि राम रानडे हे कधी मला वाटतं न म्हणजे काय म्हणतात ना असं संपणारं ते एक प्रकरण आहे. तर ते घाशीराम कोतवाल हे त्या काळी खूप गाजलेलं होतं आणि वादास्पदही होतं आणि गाजलेलं पण होतं. काय अनुभव होता तुमचा? तो योगायोग. मी पुण्यात आल्यानंतर इतक्या लोकांच्याकडं उंबरे झुजवलेले आहेत. मग ते व्यावसायिक नाटक असो, हौशी नाटक असो, स्पर्धेचं नाटक असो, मला काही संधी मिळत नव्हती. पण 1960 साली मी पुण्यामध्ये आल्यानंतर राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकामध्ये मला निळू फुलेंनी संधी दिली. आणि राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकामध्ये एक वैशिष्ट्य असं की कोणती भूमिका कुणी केव्हा करायची हे सांगितलं जात नसे. ऐन वेळेला तुम्हाला जी भूमिका मिळेल, मग ते कुणाचं कुणाला मिळ असो, वेऱ्या गवळ्याचं काम असो, पुढारी पाहिजे असो, बिनबियाचं झाड असो, निळूभाऊच्या हाताखाली आम्ही केल्या कारणानं आम्हाला ती संधी मिळाली. मी जेव्हा B.Ed करत होतो तेव्हा आमचे प्राध्यापक श्रीधर राजगुरू M.Ed करत होते. आणि त्यांच्या डोक्यात लक्षात आलं की हे पोरगा आहे ना, हे जरा नाटकाचं वेड आहे. आणि तोपर्यंत मी PDAची सगळी नाटकं बघत होतो. वेडा कुंभार बघितलं, बाकी सगळी नाटकं म्हणजे वेड्याचं घर उन्हात बघितलं, वेडा कुंभार बघितलं. आणि आपल्याला इथं गेलं पाहिजे. एक सुशिक्षित लोकांची, सुसंस्कृत लोकांची संस्था आहे, तिथं गेल्यानंतर आपलं भलं होईल. पण संधी मिळत नव्हती. आणि राजगुरूंनी मला सांगितलं की जब्बार नवीन नाटक बसवतोय, त्याला तू तालमीला म्हणजे रिहर्सलला ये. त्याप्रमाणे मी गेलो. तिथे 30-35-40 पोरं गोरी पान, डोळे घारे असलेले, कोणी काय म्हणून दाखवलं, कोणी दाखवलं. तर जब्बार म्हणाला की तू काय म्हणून दाखवतोस. मी म्हटलं मला ह्यातलं काही येत नाही बाबा. मग काय, मग मी कलापथकामध्ये वसंत बापटांचा जो पोवाडा होता तो मला पाठ होता, आजही पाठ आहे की ही मराठी भूमी धन्य, ही मराठी भूमी धन्य, अशी नाही अन्न देऊन धन धान्य, वाढवी आम्हा काळी आई, आधी वंदन तिच्या पायी, शाहीर तिची कीर्त गाई, हा जी 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 जी. 57 सालचं बंड पेटलं चंड, राहू काय थंड, मराठे दंड ठोकुनी प्राण देती समरात, मर्दांनी झाशी वाली ही त्यात, साहेबानं हाय खाल्ली चित्तात, असं म्हणतो. आणि घरी आलो आणि मला निरोप आला की जब्बारनं तुझी प्रमुख सूत्रधारा करता. मग जे काही आम्ही बरे 8 दिवस माझे इतकं वेळ गेले की 2-2 शब्द हो चुकलो बामणजी, माफी करा म्हणून मला घाम फुटायचा. आणि आता म्हटलं शेवटचा दिवस, आज जर जमलं नाही तर आपण त्या घाशीरामकडं ढुंकूनही बघायचं नाही. पण जब्बारला काय वाटलं, तो म्हटला आजपासून आपण स्टँडिंग रिहर्सल सुरू करूया. आणि स्टँडिंग रिहर्सलमध्ये मी आणि चंद्रकांत काळे आमच्या डोक्यात काय संचार आला. आणि एके ठिकाणी मी अगगगगग विंचू चावला, काय करू बाई विंचू चावला, जी गिरकी मारली. त्याच्यानंतर आमच्या अंगात म्हणजे संध्याकाळी 7 वाजले की आमचे हात असे थरथरायला लागायचे. आणि आम्ही कधी एकदा तालमी आणि संध्याकाळी 7 ते रात्री 2 वाजेपर्यंत अशी 2 महिने मी एकट्यानं नाही, ही 40 म्हणजे मोहन आगाशे, रमेश टिळेकर, रमेश मेढेकर, सुरेश बसाळे, मोहन गोखले, चंद्रकांत काळे, रवींद्र साठ, सगळी पोरं अशी भारावून गेलेली होती. आणि 16 डिसेंबर 1972ला माझ्या अंगामध्ये 2.5 ताप होता, तरीसुद्धा मी घाशीरामचा पहिला प्रयोग केला. आणि ते जे नाटक गाजलं, सगळ्या अर्थानं गाजलं. म्हणजे 19 प्रयोग झाल्यानंतर PDA फुटली.
आणि जब्बार पटेल, सतीश आळेकर, विद्याधर वाटवे, मोहन आगाशे, श्रीधर राजगुरू यांनी मिळून थिएटर अकॅडमी 27 मार्च 1973 जागतिक रंगभूमी दिन. आणि आम्ही अक्षरशः नेसत्या वस्त्रानिशी संस्थेतनं बाहेर पडलो होतो. आणि त्यानंतर जे नाटक मग ते देशात गेलं, परदेशात गेलं. मी म्हटलं ना की मी फक्त कृष्णेचं पाणी प्यायलेलं नाही आहे, मी फक्त मुळा मोष्टीचं पाणी प्यायलेलं नाही, मी 16 देशांचं पाणी प्यायलेलो आहे. सर एवढं 16 देशांचं पाणी पिलं तुम्ही म्हणताय, तर अनुभव प्रचंड असतील ना गाठीशी. आम्हाला काही सांगा ना. अपर्णा, मराठीच्या 2 म्हणी फार महत्त्वाच्या आहेत. मिठाई खावी पण मिठाईचा कारखाना बघू नये. आणि दुसरी, मान सांगावा जगात आणि अपमान ठेवावा मनात. या 2 गोष्टीबद्दल मी तुला सांगतो. आपल्याला हे जे सगळं सिनेमातलं 15 सेकंदाचं 20 सेकंदाचं दृश्य दिसतं ना, त्याच्यामागं लोकांची प्रचंड मेहनत असते. मी अनुभव सांगतो. जैत्र जैतचं शूटिंग हे आमचं सुरू होतं आणि त्या नाग्याला माशा चावतात असा तो सीन होता. उन्हाळ्याचे दिवस होते आणि महाबळेश्वरावरनं खास ट्रेनिंग केलेल्या माशा आणलेल्या होत्या. आणि असा विषय होता की तो नाग्या ती ढापी तोडतोय आणि ते माशांचं पोळं उठतं आणि ते त्या माशा त्याला घेरतात आणि त्याचा डोळा फोडतात, असं दृश्य होतं. तर मोहन आगाशांनी ते पहिला शीन झाला. आता त्याच्या मागं माशा धावतायत, तो जमिनीवर पडतो आणि त्याला माशा चावतात आणि डोळा फोडतात, असा तो सीन घ्यायचा होता. तेव्हा जब्बार पटेलनी सांगितलं की ॲक्शन. त्याबरोबर मोहन आगाशे असे पळत 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 निघाले आणि तो जो महाबळेश्वरनं माशा घेऊन आलेला होता त्यानं अशा त्या बोर्डवर माशा धरलेल्या होत्या. त्यानं असं हलवल्याबरोबर त्या सगळ्या माशा मोहन आगाशेंच्या मागं लागल्या. त्यांनी त्याला घेरलं. मोहन आगाशे जमिनीवर पडले. असं 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 सगळं त्यांनी केलं. 25 सेकंदाचा शॉट होता. 50 सेकंद झाले, 55 सेकंद झाले, 1 मिनिट झालं. शॉट मोहन आगाशे गडबडा लोळतायत. शेवटी कट म्हटल्यानंतर असं लक्षात आलं की त्या माशा मोहन आगाशांना खरोखरच चावलेल्या होत्या. बापरे. अंग त्यांचं असं सगळं सुजलेलं होतं. मग ते पेनिसिलिनचं इंजेक्शन दिलं. त्यामुळे मी काय म्हटलं की तुम्हाला ते दृश्य काही सेकंद असं दिसतं, पण त्याच्यामागं फार मोठी तपश्चर्या असते. कधीकधी जीवसुद्धा लोकांचा जातो, धोका असतो. घोड्यावरनं माणसं पडतात. श्याम नावाचा नट हा घोड्यावरनं पडून शूटिंग करता करता मेलेला आहे. तेव्हा दिसतं जेवढं सोपं तेवढं नसतं. आणि दुसरं मी काय म्हटलं की मान सांगावा जगात आणि अपमान ठेवावा मनात. मी माझा अपमान कसा झाला याचा किस्सा सांगतो. ती चिंधी मरती माशा चावून आणि मग गावकरी तिला घेऊन खाली वाडीमध्ये येतात. तर जब्बार मला म्हणाला की ती स्मिताला उचलशील का हातावर. म्हटलं त्यात काय अवघड आहे, कारण स्मिताला आम्ही लहानपणापासून बघितलेलं होतं, आमच्या अंग खांद्यावर वाढलेली होती. म्हटलं ठीक आहे. मग मी अशी तिला हातावर घेतली. शेजारी चंद्रकांत काळे, श्रीराम पेंडसे, अनंत कान्हो आणि जवळजवळ 100-150 फुटाचा तो शॉट होता. आणि विनोद प्रधान नावाचा कॅमेरामन, आज तो अत्यंत महत्त्वाचा कॅमेरामन आहे, पण त्याचा तो पहिला पिक्चर होता. मग ते हे लाईट करो, ते लाईट करो, डम्पी करो, अमुक करू. आणि मग ॲक्शन म्हटल्यानंतर मी स्मिताला उचललं आणि पुढं निघालो. आणि माझ्या लक्षात असं आलं की स्मिता जेवढी लहानपणी हलकी होती तेवढी आता ती हलकी राहिलेली नाही. ती माझ्या हातावरनं हळूहळू घरघरायला लागली. शेजारच्या लोकांना लक्षात आली की काहीतरी गडबड झालेली आहे. बरं, ती माझ्या गळ्यामध्ये हात पण टाकू शकत नव्हती, कारण ती मेलेली होती. आणि एका गाफील क्षणी स्मिता पाटील माझ्या हातातून बद्धकन पडली आणि तो शॉट कट झाला. त्यामुळं मेलेली होई का होईना, पण हिरोईन हातावर घेण्याचं भाग्य मला लाभलेलं नाही. आता त्या सिनेमामध्ये मी खरं नंतर मान खाली घालून बरोबर गेलो, पण ते शल्य तेव्हा हसण्यावरही नेलं, पण ते स्मिता पाटीलला आपण उचलू शकलो नाही.
याची बोच कुठंतरी मनामध्ये. त्यामुळे अतिशय अवघड आहे ते एक. आणि बलात्काराचे सीन करणं ही अतिशय अवघड. बलात्काराचे सीन किंवा तुम्ही प्रेमाचे सीन करता, कमीत कमी 10 माणसं तुमच्या मागं. तो कॅमेरामन असतो, त्याचा असिस्टंट असतो, तो मेकअपमन असतो, तो हे असतो, ते असतो. त्या हिरोईनची तुमची ती आई बसलेली असती, ती काय फार तिला जवळ जाऊ देत नाही वगैरे वगैरे. आम्ही गोविंदा गोपाळा नावाचा सिनेमा करत होतो कोकणामध्ये. दारूबंदीवरचा गव्हर्नमेंटचा सिनेमा होता. रवींद्र भट त्याचा हे, आणि मी त्यातला पक्का दारुडा दाखवलेला आहे. आणि तो काय करतो, दारूच्या नशेमध्ये इतका 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 वाया जातो की आपल्या विधवा वहिनीवर तो बलात्कार करतो. कोकणामध्ये केळशीला शूटिंग, ते ब्राह्मणवाडी, वर्तक, जोशी, घैसास वगैरे वगैरे, आणि सगळे लोक असे बघायला आलेले. आणि काय रवींद्र म्हणाला की राम करणार का? हो म्हटलं करतो की म्हटलं. आणि मग ती अशी पळत सुटली आणि मी तिच्या मागं धावतोय 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 धावतोय. कसा बसा सीन पार पडला. आणि जेव्हा एडिटिंगच्या टेबलवर रवींद्रची बायकोनं तो जेव्हा सीन बघितला, तेव्हा मला विचारलं की राम कोण कुणावर बलात्कार करते रे? तू तिच्यावर करतोस का तू तिच्यावर करतेस? कारण मी घामाने इतका डबडबलेलो होतो. म्हटलं हे काही आपल्या बापाच्या हातचं काम नाही, तेव्हा आपण तिकडे जायचं नाही. त्यामुळं मान सांगावा. पण हे का सांगते मुद्दाम, की ज्यांना कुणाला या नवीन क्षेत्रामध्ये यायची इच्छा आहे त्यांनी हे सगळे अपमान सहन केले पाहिजेत. अमिताभ बच्चनचं हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे की त्याला कुठला लंबूटंग आणला आहे असं हिणवत होते, पण आज तो सगळ्यांचा बादशाह होऊन बसलेला आहे. तेव्हा मान अपमान हे सगळं तुम्ही ते विषप्राशन केलं पाहिजे, नीलकंठ झालं पाहिजे, मगच तुम्ही पुढे जाऊ शकता. सर, तुम्ही या जवळपास सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. नाटक असू देत, सिनेमा, अगदी दूरदर्शनसुद्धा. तर कोणतं तुम्हाला म्हणजे मनाजवळचं क्षेत्र वाटतंय? एखाद्या आईला विचारलं की तुला 5 मुलं आहेत, त्यातलं तुला चांगलं कोणतं वाटतं, उजवं कोणतं वाटतं, डावं कोणतं वाटतं, तसा हा प्रश्न आहे. मी तुला एक सुभाषित सांगतो. तो याचे परिणावहीन उरते संतप्त लोहांतरी. म्हणजे गरम लोखंडावर जर पाण्याचा थेंब पडला तर त्याचं वाफ होते आणि ते चर्रकन असा आवाज येतो. ते भासे नलिनी दलावरी पहा सन्मुक्तिकाचे परी. तेच जर पाणी कमळाच्या पानावर पडलं तर ते मोत्याप्रमाणे वाटतं, पण मोती नसतात. तेच जर पाणी स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये पडलं तर त्याचे मोती होतात. आणि म्हणून जाणा उत्तम अधम आणि दमदिशा हे संसर्ग योगी. ठीक आहे, तुम्ही कुणाच्या सहवासात येता याच्यावर या सगळ्या गोष्टीचं यश किंवा अपयश अवलंबून असतं. 2 बिघा जमीन सारखा सिनेमा किंवा ग्रेट डिक्टेटर सारखा सिनेमा जो चार्ली चॅप्लिनने करून ठेवला आहे, तो कितीही वेळा बघितला तरी समाधान होत नाही, ते मोती असतं. याच्या उलट टी व्हीवरच्या मालिका, आपण टी व्हीच्या मालिका बघत असतो, अमुक होतो, तेवढ्या समजा कोणीतरी आपल्याला निमंत्रण देण्याकरता आलं तर आपण काय म्हणतो, हे बंद करते. ते भासे नलिनी दलावरी पहा सन्मुक्तिकाचे परी, पण मोती नव्हे. पण नाट्यगृहामध्ये जेव्हा तुम्ही तो जिवंत कला पेश करत असता आणि एखाद्या तुमच्या संवादाला, तुमच्या अभिनयाला जेव्हा 1000 लोकांचे 2000 डोळे कडकडून दाद देतात, ती जी त्यांची दाद असती, ती जी टाळी असती, तो जो हाशा असतो, तो कधीही न पुसणारा असतो. किंवा तुम्ही जर पाठांतर चुकलात, फंबल झालात, तर तिथून जी शिवी येते ती फार महत्त्वाची असते. त्यामुळे प्रत्येक क्षेत्राची काही बलस्थानं आहेत आणि प्रत्येक क्षेत्राची काही मर्यादा आहेत. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आपण कोणत्या स्टेजवर आहोत, आपण कोणत्या पडद्यावर आहोत, आपण कोणत्या कॅमेऱ्यासमोर आहोत, त्या कॅमेऱ्याचा अँगल काय आहे, त्यांनी कोणती लेन्स लावलेली आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला अभिनय करावा लागतो. स्टेजवर करताना मला थोडी भुवई उंच करावी लागते. हीच जर मी कॅमेऱ्यापुढे गेली तर ती पडद्यावर दिसणार आहे ना.
याचं कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यात पाहिजे आणि ते कुठल्याही पुस्तकातनं मिळत नाही. तुम्ही 24 तास त्या कॅमेरामन समोर तो काय करतोय त्यानं किती जरी तुमचा अपमान केला ना तरी लोचटासारखं तुम्ही तिथं बसलं पाहिजे. आणि ह्या मी निळूभाऊंच्याकडनं शिकलो बरं का. निळूभाऊ कॅमेरा स्टार्ट होईपर्यंत या माणसाच्या तोंडातून शब्द फुटेल की नाही असं वाटायचं, पण ॲक्शन म्हटल्यानंतर त्या माणसांच्या अंगात बलराज साहनी, स्मिता पाटील, हो हीच का ती पोरगी असं वाटायचं. खूप त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे आणि आम्ही थोडं 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 शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या पलीकडे काही नाही. तिन्ही माध्यमावर माझं तितकंच प्रेम आहे. वा, क्या बात आहे. आता हे झालं कलाक्षेत्रातलं आणि तुमचं ह्यातलं एक प्रमोलोमीमधलं प्रकरण आहे की मी किंचित लेखकू. किंचित का एवढी पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत, तर हे किंचित लेखकू असं का म्हटलंय तुम्ही? नाही, याचं कारण असं की मला वाचनाची आवड, लेखनाची आवड, पण लेखनाकरता जी एक बैठक लागते. म्हणजे अनेक लोक असे आहेत की एकदा जे जयवंत दळवी, व्यंकटेश माडगूळकर, कानिटकर सकाळी जे बसायचे, तेंडुलकर, ते 8-8 तास लेखना. दळवी काही जरी सुचलं नाही ना तर ते रेघोट्या मारत बसायचे. हो, माझ्यापाशी बैठक नाही, पण यांचं ऐकून, त्यांचं ऐकून, त्यांचं ऐकून, विशेषतः गदी माडगूळकरांचं ऐकून माझ्यावर प्रचंड, त्यांची माझी ओळख झाली नाही पण मी त्यांना माझे गुरु मानतो. मी त्यांचा एकलव्य शिष्य आहे. आणि ते सिनेमा बघून माझ्या मनामध्ये आज मला सिनेमाची गाणी त्यांची पाठ करावी लागत नाहीत. 90% गाणी मला माझ्या स्कूटरचा नंबर सांगता येणार नाही, पण त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे, गवत उंच दाट दाट, वळत जाय पाय वाट, वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे, मी आता म्हणू शकतो. म्हणजे चालीसुद्धा नाही, शब्द इतके गोड. त्यामुळे आपण काहीतरी लिहावं लिहावं असं वाटायलं. आणि मी वयाच्या 6व्या वर्षी म्हणजे 6वीत असताना पहिली कविता लिहिली. वा, ती एका भिकारणीवर होती. आणि मग मी आणि विशेषतः गीतरामायण सुरू झालं आणि माझं, अरे म्हटलं काय गाणी लिहिली आहेत या माणसानं. खरं. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई भक्त, माता न तो वैरणी. शाळेमध्ये हाफ पॅन्टी घालून आम्ही ही सगळी गाणी ऐकली होतो. आणि ते कुठेतरी मग गण असो, लावणी असो, पोवाडा असो, भारूड असो, वसंत बापटांच्यावरचा प्रभाव आहे, ग्रेसचा आमच्यावर प्रभाव आहे, खानोलकरांचा प्रभाव आहे, माडगूळकरांचा प्रभाव आहे, ही सगळे घेत आलो ना. कुसुमाग्रजांचा प्रभाव आहे. कुसुमाग्रजांच्या अनेक कविता मला आज पाठ आहेत. गर्दीत बाणा समती घुसोनी, चाले उरेना लवदेहवान, तोनी करानी कवटाळनुया, मस्तक ते बाळ. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांनी माझं जीवन समृद्ध केलेलं आहे. वा, त्यामुळं हळूहळू मी लिहायला लागलो, लिहिता लिहिता वाचायला लागलो, वाचता वाचता लिहायला लागलो. असं करत 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 मी किंचित लेखक, मी लेखक नाही, लेखक. पण मी लिहू शकतो. खरं. जर मला कोंडून घातलं आणि सांगितलं की 8 दिवसात मला कादंबरी पाहिजे, मी देणार. मला कोणी सांगितलं कथा आम्हाला सिनेमा करता पाहिजे, मी देणार. मला सांगितलं उद्या आम्हाला सकाळपर्यंत 4 गाणी या प्रसंगावर लिहून पाहिजेत, मी लिहून देणार. सर, गीत रामायणाबद्दल, गदिमांबद्दल तुम्ही इतकं भरभरून बोलताय. तुमच्या वैयक्तिक जीवनावर त्याचा काय परिणाम झाला? आईच्या दुधावर माझं शरीर पोसलं आणि गीतरामायणामुळं माझं सांस्कृतिक जीवन बहरलं. मी लहानपणापासून गीतरामायणाचा चाहता आणि गीतरामायणाला 50 वर्ष पूर्ण झाली. हे जरी माडगूळकरांना मी गुरु मानत असलो तरी त्यांची माझी प्रत्यक्ष अशी बोलाचाली झाली नाही. म्हणजे मी 4 लोकांना मानतो. एक आचार्य प्रल्हाद केशव आत्रे, गजानन दिगंबर माडगूळकर, सुधीर फडके आणि राजा परांजपे ही माझी दैवतं. पण या 4ही लोकांचा माझा कधी संबंध आला नाही, पण मी यांना मानतो. माडगूळकरांचे चिरंजीव आनंद माडगूळकर हे आमचे अति घनिष्ठ मित्र. त्यांच्याबरोबर मी एकदा सातारला शूटिंग करायला गेलो आणि आता जसं कॅमेरा अजून हे तर आम्ही गप्पा मारत होतो. तर ते मला म्हणाले की अण्णांनी त्यावर्षी 56 गाणी लिहिली गीतरामायणामधली, कारण 52 गाणी आणि 4 त्यावेळेला अधिक महिना होता म्हणून 56. पण रामायणामध्ये असे अनेक प्रसंग आहेत
की ज्याच्यावर अण्णा सहज गाणी करू शकले असते. तर ते मी ऐकलं. त्यांनी मला एक प्रसंग सांगितले. ते माझ्या डोक्यात ते कुठेतरी असं चवचव चवचव म्हणलं, तू आता माडगुळकरांचा स्वतःला शिष्य समजतोस ना, लेखा काहीतरी करून दाखव. आणि माझ्या अंगावर ते ड्रेपरी वगैरे होती आणि मला लिहायचं काहीतरी काम होतं. मग मी त्याच्यावर त्यांनी जो प्रसंग सांगितला की लंकेमधनं रामायण हे राज्य मिळाल्यानंतर एकदम ते अयोध्येला गेले नाही. ते भरद्वाज ऋषींच्या आश्रमात थांबले आणि रामाच्या मनात शंका आली की खरोखरच भरत 12 वर्ष 14 वर्ष झाली आहे, काही त्याच्या मनात चलबिचल झाली असेल का. आणि म्हणून त्यांनी हनुमंताला पाठवलं आणि सांगितलं, जरा तू बघ तो भरत तुझ्याशी कसा बोलतो, कसा वागतो, काय करतो. आणि जर तो तुला असं वाटलं की त्याच्या मनात काहीतरी माणसाची हे आहे ना, काळं त्याच्या असेल की राज्याचा लोभ असेल, तर तू म्हणजे मग मी तिकडे जाणार नाही, मी परस्पर पुन्हा मनात. ही मला गोष्ट आनंद माडगुळकरांनी सांगितली आणि मी सहजपणे लिहून गेलो. हनुमंता मम निरोप घेऊन ये भरताला सत्वर भेटून. आणि ते गाणं माझं तिथल्या तिथं पूर्ण झालं. ते दाखवलं मी. अरे म्हटलं रामभाऊ चांगलं आहे, आता आणखी प्रसंग निवडा. मग मी आमच्या मिर्जेला आपट्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला एक वेगळं पुस्तक दिलं, ते सगळं वाचलं आणि त्यात मला मंथरेचा पुत्र मंडूक सापडला. मंडूक म्हणजे, आणि त्याच्या पाठीला कुबड होतं. मंथरा जेवढी कजाग दुष्ट, तेवढाच हा अतिशय रामाचा जवळचा मित्र. आणि भरताला तेव्हा कळायचं होतं की राम आता वनवासाला निघाला आहे. ते ह्याला सहन झालं नाही की काही करून रामाला थांबवलं पाहिजे. मग कोण थांबवेल, तर फक्त भरतच थांबवेल. म्हणून त्यांनी अश्वशाळेतला एक दिग्गज नावाचा घोडा निवडला. त्याच्यावर ह्या मंडुकानं मान ठोकली आणि म्हणतोय, धाव दिग्गजा वायुगतीने ओलांडू सरिता, भरत निवारेल सर्व आपदा तोच एकत्र आता. वा वा वा. अशा प्रकारची मी 27 गाणी लिहिली. आणि सुदैवानं आकाशवाणी मुंबई केंद्रावरले संगीत दिग्दर्शक प्रभाकर पंडित यांची माझी ओळख झाली. त्यातल्या 17 गाण्यांना त्यांनी चाली लावल्या. आणि आमचे विजय सर्वोत्तम नावाचे त्यांची रसिक संस्था, त्यातर्फे आम्ही 25 कार्यक्रम केले आणि त्याची CD काढली. M2G2वर ह्याचा कार्यक्रम झाला आणि मी काहीतरी अंशी, 1 अंशी गदी माडगुळकरांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केलेला आहे. कैलास जे देणं आपल्याला सुंदर दिसतं, याचं कारण असं की त्याच्या भोवती आजूबाजूला टेकड्या आहेत. त्या टेकड्यांच्या कमीपणामुळं कैलास, किंवा आपण जेव्हा ताजमहाल बघायला जातो तेव्हा आपण एकदम ताजमहाल बघत नाही. फार मोठी एक कमान आहे बघा, त्या कमानीमधून तुम्ही आत गेलात की मग ते भव्यता दिसती. तशी आमच्यासारख्या छोट्या छोट्या रामायणकर्त्यांच्या याच्यातून गेला की मग तुम्हाला माडगुळकरांची प्रतिभा काय आहे याची जाणीव येते. आणि म्हणून आम्ही त्यांच्या पालखीचे भोई आहोत, या भूमिकेतून आम्ही सगळं केलेलं आहे. आणि त्याबद्दल मला प्रसिद्धी किती मिळाली, पैसे किती मिळाले, याचा काय, माझ्या मनाला समाधान मिळाले ना, खुश. क्या बात आहे. आणि मग लावण्या लिहिल्या, पोवाडे लिहिले, भारूड लिहिलं, चाललंच आहे. लेखक तर तुम्ही आहातच. जरी आता विनय हा तुमचा की तुम्ही म्हणता की मी किंचित लेखक आहे, तरी तुमचं एक भारद्वाज प्रकाशन आहे ज्याला आता 101 वर्ष सुरू आहे. मागच्या वर्षी शतकपूर्ती झाली आहे. तर तो प्रवासही तुमचा खूप छान आहे, त्याबद्दल काय? तो प्रवास सुद्धा फार उत्तम आणि रोमहर्षक प्रवास आहे. आमचे वडील शंकर वामन रानडे हे सांगलीचे रहिवासी आणि बालमित्र त्यांचे कोण असावेत, तर भाऊसाहेब खांडेकर, वि. स. खांडेकर. तर आमचे वडील 1919 साली पुण्यामध्ये होते आणि 23 जानेवारी 1919ला गडकरांचा मृत्यू झाला अल्पवयीन. तर त्यांच्यावर श्रद्धांजली म्हणून 23 जानेवारी 1920ला आमच्या वडिलांनी गडकरांच्या 6 कविता नावाचं छोटेखानी पुस्तक प्रकाशित केलं. त्याच्यानंतर 1925 साली त्यांनी भारद्वाज प्रकाशनची स्थापना केली आणि त्या भारद्वाजच्या प्रकाशनतर्फे साहित्य सम्राट न. चिम. केळकर यांच्या 3 कथा
आणि विनोदाचार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या 4 कथा, असं कथा सप्तक हे 1925 साली पुस्तक प्रकाशित केलं भारद्वाज प्रकाशन ग्रंथमालेतर्फे. ते पुस्तक तेव्हा प्रचंड गाजलं. शाळेतून त्याच्या आवृत्त्या खपल्या. 1931 साली त्यातच ते पुस्तक त्यांनी 4 लघुकथा म्हणून छापलं आणि त्याच्यानंतर आमच्या वडिलांचं प्रकाशन व्यवसाय बंद पडला. 1994 साली आमच्या वडिलांची शताब्दीचं वर्ष सुरू झालं आणि म्हटलं आपल्या वडिलांचं अपुरं राहिलेलं स्वप्न, आपण आता पोरं शिकलेली आहोत, एक 50,000ची देणगी दिली, लाखाची देणगी दिली नाही, जे आपल्या वडिलांचं अपुरं राहिलेलं स्वप्न होतं ते आपण पुरं करायचं. यानं आम्ही गडकऱ्यांचं जे 6 कवितांचं पुस्तक होतं तेच आम्ही पुन्हा रिप्रिंट केलं आणि त्यात पु ल देशपांड्यांचा लेख, आचार्य अत्रेंची कविता, गडकऱ्यांच्याबद्दल अनेक साहित्यिकांनी काय काय म्हटले ते असं करून राम गणेशाय नमः या नावाचं आम्ही पुस्तक प्रकाशित केलं. हे ते पुस्तक. वा. आणि ते रमाबाई गडकऱ्यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं आहे, गडकरींच्या पत्नी. वा. आणि आता 25 साली आमच्या वडिलांनी जे 1925ला पुस्तक प्रकाशित केलं होतं तेच पुस्तक त्याच स्वरूपात तेच प्रिंटिंग असं करून आम्ही 2025 साली पुन्हा प्रकाशित केलेलं आहे ते हे पुस्तक. शिवाय आम्ही हे आमच्या माऊली आईवरचं पुस्तक तयार केलेलं आहे. हे माझं रंगपंचमी हे पुस्तक आहे. कथा सप्तक हे पुस्तक आम्ही प्रकाशित केलेलं आहे. आणि अत्यंत महत्त्वाची आणि मला अभिमानाची गोष्ट अशी वाटते की माझ्यानंतर माझ्या दोन्ही ज्या मुली परदेशात आहेत, रुपाली आणि आरती, त्यांचे विषय जरी भिन्न असले, एक आहे कॉम्प्युटरमधली आणि दुसरी आहे फार्मसीमधली, त्यांना या नाटकाची, सिनेमाची, साहित्याची, कवितेची सगळ्यांची गोडी आहे आणि त्या आता भारद्वाजची धुरा अमेरिकेत बसून सांभाळत आहेत. वा. त्यामुळं माझं जे पुस्तक आहे आता कालमुद्रा मराठी नाट्यसृष्टीतील, त्याची दुसरी आवृत्ती त्या प्रकाशित करणार आहे. वा. त्यामुळं मी अत्यंत त्या बाबतीमध्ये समाधानी आहे. मी हौशी प्रकाशक आहे. मला आत्तापर्यंत 4 पैसेसुद्धा यातनं मिळालेले नाही आहेत. भरपूर मला त्रास झालेला आहे, पण तो त्रास मी सहन केलेला आहे आणि नवीन पिढीच्या हाती मी प्रकाशन व्यवसाय सोपवलेला आहे. आणि आता मी काठावर बसून मस्तपैकी ते प्रकाशन कसं करतायत याची गंमत बघणार. तुम्ही जरी म्हणालात कितीही की काठावर बसून गंमत बघणार किंवा मी साईडला राहून, तरी तुमचा जो एक मी बघते की तो स्वभाव जो आहे तो धडाडीने सतत काही ना काहीतरी करण्याचा आहे. तर आत्ता या क्षणाला तुम्हाला काय वाटतं की माझं हे इतकं सगळं करून झालेलं आहे तरी मला अजून हे करायचं राहिलं आहे बरं का, आणि ते मला करायचंच आहे, असं काय आहे? माझ्या बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या. हां. विशेषतः 16 ते 24 हे जे अत्यंत रोमॅन्टिक वय असतं की ज्या वयामध्ये आपण नाटकाच्या तालमी करतो, सिनेमाच्या तालमी करतो, रात्र रात्र भटकतो, सहलीला जातो, हायकिंग करतो, अमुक करतो तमुक, त्याच्यावर माझा सगळा बोळा फिरला ना. आता मी 87 पूर्ण केले आणि 88मध्ये तर मी तसं मानतच नाही. मी 17 संपून 18मध्ये गेलेलो आहे. आणि मला जे जे करायचं होतं ते मी आता सगळं करणार आहे. फक्त लोकाला त्रास होणार नाही. स्वांत सुखाई जरी असलं तरी परपीडनाय नाही. माझ्या आणि माझ्याबरोबर अशा प्रकारच्या वृत्तीचं जर कोणी लोक आले, आता मला भावबंधनमध्ये घनश्यामाचं काम करायचं होतं, मी माझ्यापुरतं मी करणार आहे. मला तळीराम करायचा होता, मी करणार आहे. तुझा आहे तुझं मला वासुवांना करायचा होता, माझा मी बडबडत बसणार आहे. मला जे लिहायचं होतं ते मी लिहिणार आहे. त्यामुळे मी माझं आता उरलेलं आयुष्य किती आहे मला माहीत नाही, कसं आहे मला माहीत नाही, पण जोपर्यंत तुमच्याकडं एनर्जी आहे, हिंमत आहे, आणि विशेषतः तरुण पिढीकडनं, तरुण पिढीला तुम्ही लगेच नावं ठेवू नका. कृपा करून. आमच्या वेळेला असं होतं आणि तुमच्या वेळेला काहीही नव्हतं. तुमच्या वेळेला 2 वेळाच्या जेवणाची भ्रांत होती. आज सुदैवानं या नवीन पिढीला इतकी माध्यमं मिळालेली आहेत आणि त्याचा ती मुलं उत्तम रीतीनं उपयोग करतायत.
त्यांना करू द्या, त्यांच्या मार्गात अडथळे आणू नका. मला कॉम्प्युटर येत नाही ही अभिमानानं सांगण्याची गोष्ट नाही. तुम्हाला ती आली पाहिजे. येत नाही ठीक आहे, 10 वेळा सांगितलं तुम्हाला येईल, पण हे मी नाही येते नाही आहे. ती पोरं आज सकाळी जे असते ते संध्याकाळी नसतं, संध्याकाळी असतं ते उद्या सकाळी नसतं. इतकं जग फास्ट झालं आहे. अरे बेट्यानं, तुम्हाला एकेकाळी किती टक्के मार्क पडले कोणी विचारत नव्हतं. वर गेले ना पोरगं, ठीक आहे, आज 95%, 97%, 99%, 100पैकी 100 गुण मिळवणारे विद्यार्थी मराठीमध्ये आहेत. मग त्यांचं कौतुक कराल की कसं तुम्हाला एवढे गुण पडतात. अरे पडलेत ना, त्याच्याकडे बघा ना, त्याचं कौतुक करा ना, त्यांच्याकडनं काही घ्या ना, असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्यामुळं मी म्हातारा नाही, मी म्हातारा होणार नाही. माझ्या संगतीतल्या आलेल्या माणसाला मी कुणालाही म्हातारा देऊन होणार नाही. आणि आमच्या वेळी असं होतं असं जर कोणी म्हटलं तर त्याला मी माझ्या आयुष्यात स्थान देणार नाही. बरं, खूप छान सर. बोलूयामध्ये आज तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला खरंच खूप छान वाटलं. आणि आज तुम्ही इथे आलात, इतक्या मनमोकळ्या सगळा आमच्याशी हा संवाद साधला, त्याबद्दल आज बोलूया टीमतर्फे आम्ही अनाभिषिक्त पण मला देवदासी. सांगा, म्हाताऱ्या माणसाचं बोलणं एवढं कोण ऐकतंय हो? तुम्ही ऐकणार का नाही पण तुम्ही म्हातारा म्हणतच नाही येत ना मी स्वतःला. म्हणत नाही, पण तुम्ही मला म्हटलं तर मी काय करू? नाही म्हटलं, आम्ही सुद्धा नाही म्हटलेलं. आणि तुम्ही नाहीच आहात खरं. जसं तुम्ही म्हणालात की तुमची पत्नी संजीवनी हो. ही खरोखरी संजीवन देणारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं संजीवनी ताईंच्या छायेत मध्ये जे आम्ही सगळे जातो ते आम्ही कुणीही म्हातारे होणार नाही. तुम्ही तर नाहीच नाही. सो आज खरंच खूप छान मजा आली बोलून तुमच्याशी. तर बोलूयाच्या टीमतर्फे अनाभिषिक्त देवदासी हे गोपू रायबोले यांचं ललित पब्लिकेशन्सचं हे पुस्तक आम्ही तुम्हाला भेट म्हणून देत आहोत. वा वा. अजून एक व्यक्तिमत्व आहे तुमच्या आयुष्यामध्ये, बहुयामे गोपू असं एक हे CD आता आम्ही तुम्हाला देतोय. यांच्याही तुमच्या काही आठवणी आहेत, काय सांगाल त्याबद्दल? हे गोपू देशपांडे म्हणजे रहिमतपूरचे, यांचे काका वासू काका हे आमच्या राष्ट्रसेवा दलाचे प्रमुख, यांचे वडील अण्णा हे तिथले आमदार. आणि गोपू देशपांडे हे अत्यंत बुद्धिमान माणूस. आमच्या घाशीरामपेक्षा सुद्धा त्यांचं जे नाटक होतं ते मला अतिशय आवडणारं आहे. त्यात डॉक्टर लागू काम करायचे. आणि ते नाटक मी बघितल्यानंतर इतका खुश झालो. आणि गोपू हे चिनी भाषेचे उत्तम, आणि यांचा धाकटा भाऊ किंवा ज्योती सुभाष त्यांचा हा सगळ्यात मोठा भाऊ. त्यामुळे यांचे माझे संबंध अतिशय उत्तम होते. त्यामुळं यांच्याबद्दल तुम्ही मला हे देताय ना, आणि गोपूंचं ते मी ऋण कधीही विसरू शकत नाहीत. कारण एक नवीन दृष्टी दिली. या गोपू माणसानं नाट्यसृष्टीलाच एक नवीन दृष्टी दिलेली आहे. आणि त्यामुळं ही भेट आहे ना, ही मला अगदी अंतःकरणपूर्वक आवडलेली आहे. वा. आमचा आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर तो जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजवर तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम दिलेले, आमचे हे एपिसोड्स तुम्ही लाईक केलेले, कमेंट केलेले आहेत. तशाच याही एपिसोडमध्ये जर तुम्हाला काही वाटल्या, काही सूचनासुद्धा तुमच्या असतील की तुम्हाला काय पाहायला आवडेल, अजून कोणत्या विषयावर बोलायला आवडेल, तर ते तुम्हाला ऐकायला आवडेल, ते आम्ही बोलायला तयार आहोत. बोलूया टीमतर्फे तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. आणि हे प्रेम असंच वृद्धिंगत होत राहो. आणि तुम्ही आमच्या चॅनलला हे जे सगळेजण लाईक करत आहात, सबस्क्राईब करत आहात, ते सुद्धा तुमच्या मैत्रिणींपर्यंत जाऊ देत. भरभरून आम्हाला प्रेम द्या. असंच भेटत राहूया आणि बोलत राहूया. बोलूया.